आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे घरगुती कचरा व्यवस्थापन. आपण रोज घरातून बराच कचरा बाहेर टाकतो. तो जातो तरी कुठे आणि त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो ते आपण जाणून घेणार आहे. तुमच्या घरातील कचऱ्याचं तुम्ही व्यवस्थापन कसं करता? आम्ही आम्ही झाडून काढतो, कचरा अलग टाकतो, पन्या अलग टाकतो. शेळ्याच्या लेंड्या शेण हे अलग टाकतो. पन्या कशा जिरतील उकंड्यामध्ये? जिरत नाही. म्हणून सगळे आम्ही त्याला जाळतो, राख उकंड्यात टाकतो. तर मग हे जिरत नाही ना, अशा शेतामध्ये जिरते का पन्नी? त्याच्यानं आम्ही टाकीत नाही, त्यानं पिकत नाही पन्नीनं शेती. आणि ते पन्या वगैरे सगळं जर एकत्र टाकलं तर ते उकंड्या त्याच माती होत नाही ना, त्याची ती जिरत नाही ते उकंड्यामध्ये. सांगितल्या प्रकारे आमच्या काकूंनी जे सांगितले, शेणखत आम्ही घरातले जे राखोंड आहे ते या ठिकाणी टाकलेलं आहे. आणि हे जे पीक आहे ते लसूण आहे. घरगुती कचरा म्हणजे फक्त घाण नाही. जर हा कचरा योग्य पद्धतीने व्यवस्थापित केला नाही तर तो आजार पसरवू शकतो आणि पर्यावरणाचे नुकसान करू शकतो. आम्ही PVBSC नर्सिंगचे विद्यार्थी आहोत आणि आम्ही घरगुती कचरा व्यवस्थापनाचा आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासला आहे. घरातील कचऱ्याचे चुकीचे व्यवस्थापन झाल्यास अस्वच्छता निर्माण होते, तसेच डासांची वाढ होते, संसर्गजन्य आजारांची वाढ होते. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा न केल्यास थेट कुटुंबाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. आमच्या निरीक्षणात असे आढळून आलेले आहे की घरातील कचरा एकत्र करताना ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा हा एकत्र आपण जमा करतो आणि हा कचरा एकत्र जमा केल्यामुळे जे कचरा साफ करणारे कर्मचारी असतात त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्याचप्रमाणे प्रदूषणही निर्माण होते. घरात कचऱ्याचे योग्य विभाजन करणे, ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग करणे आणि घातक कचऱ्याचे व्यवस्थित विल्हेवाट लावणे यामुळे आपण आपल्या आरोग्याचे संरक्षण करू शकतो. हा विषय SDG 3 चांगले आरोग्य आणि कल्याण संबंधित आहे. तसेच SDG 12 जबाबदार उपभोग आणि उत्पादन यांच्याशी संबंधित आहे. घरातला कचरा व्यवस्थापन ही आपली सवय नाही, तर ही आपली जबाबदारी आहे. आज आपण घरामध्ये कचऱ्याचे विभाजन कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. जसे की तुम्ही इथे पाहतात, हिरवी कलरची बकेट आहे, लाल कलरची बकेट आहे आणि निळ्या कलरची बकेट आहे. जे की हिरव्या कलरच्या बकेटामध्ये आपण ओला कचरा टाकायचा. ओला कचरा म्हणजे त्यामध्ये भाजीपाल्याची साल, हिरव्या भाजीपाला वगैरे आपण जे काही उरलेले जे भाजीपाला असतात ते आपण हिरव्या बकेटात टाकू शकतो. लाल बकेटामध्ये तुम्ही एक्सपायर झालेले मेडिसिन, काच, बल्ब, एखादी सिरिंज वगैरे असेल तर ते तुम्ही लाल बकेटामध्ये टाकू शकता. आणि निळ्या बकेटामध्ये तुम्ही दररोजचे तुमचे जे सुका कचरा असतो, कागद, प्लास्टिक, रबर्स वगैरे हे तुम्ही निळ्या बकेटामध्ये टाकू शकता. अशा प्रकारे आपण कचऱ्याचे विभाजन करून आपल्या आरोग्याचे संरक्षण करू शकतो. धन्यवाद.